श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. श्री गुरु शरण. गोत्र जर आपलं माहीत नसेल तर ते कसं ठरवतात याबाबत आज थोडा आपण विचार करूया. धार्मिक कार्यक्रमामध्ये संकल्प सोडताना गोत्र माहीत नसल्यानंच ते कसे ठरवावे, कोणती पूजा, व्रत किंवा अनुष्ठान करताना गुरुजी गोत्र विचार जर माहीत नसले तर गुरुजी काश्यप म्हणून संकल्प सोडतात. याबद्दल विस्तारपूर्वक विचार केल्यास या बाबतीत दोन कथा आहेत. काश्यप ऋषींच्या दोन पत्नी होत्या. पहिली पत्नी म्हणजे दिती, जिच्यापासून सर्व दैत्य निर्माण झाले, आणि दुसरी आदिती, जिच्यापासून सर्व देवांनी अवतार घेतले. त्यामुळे सर्व देव व दैत्य यांचे मूळ गोत्र हे काश्यप मानले जाते. भगवान परशुरामांनी जेव्हा प्रतिज्ञा पूर्ण करून अधिकांश पृथ्वी जिंकली तेव्हा त्यांच्या गुरु दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून त्यांनी सर्व भूमी काश्यप ऋषींना दान दिली. त्याचे क्षात्र तेज भगवान रामचंद्रांनी शोषून घेतले. त्यानंतर ते पश्चिम समुद्री जाऊन स्थिर झाले. त्यामुळे त्यानंतर काश्यपांच्या आधिपत्यातील भूमीत जन्मलेल्या सर्व मानवांचे मूळ पुरुष म्हणून सर्वांचे गोत्र काश्यप मानले. त्यामुळं देव, दैत्य, मानव सर्वांचे गोत्र काश्यप ऋषीशी जोडलं गेलेलं आहे. म्हणून इतर ऋषींच्या गोत्रामध्ये हा जन्म झाला असेल त्याला संबंधित मूळ पुरुषाचं नाव दिले जाते. माहिती नसेल तर काश्यप गोत्र जन्मजन्मांतरीचे गोत्र होते, त्यामुळे ते मान्य आहे. सामान्यतः हे गोत्र निरनिराळ्या ऋषी यांच्या नावावरून निर्माण झालेले आहे. उदाहरणार्थ गौतम गोत्र, विश्वामित्र गोत्र, वैशिष्ट्य गोत्र या सर्व ऋषीमुनी यांचा आदिपुरुष काश्यप ऋषी आहे. म्हणूनच गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगितलं जातं व त्यानुसार संकल्प सोडला जातो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.